भारताचे कोणतेही अवकाशयान आकाशाकडे झेपवल्याची बातमी आली की त्या बातमीत एका स्थानाचं नाव हमखास असतं, ते म्हणजे श्रीहरिकोटा. भारताने जितकी प्रक्षेपण केली आहेत ती याच श्रीहरिकोटामधून केली गेलेली आहेत. श्रीहरिकोटामधून 29 जानेवारी 2025 रोजी 100वे प्रक्षेपण झालं. असं काय खास आहे या जागेत? इस्रो त्यांची सगळी प्रक्षेपण इथूनच का करतं? याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम एज्युकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते. एकोणीसशे 63 साली भारताने आपलं पहिलं रॉकेट लॉन्च केलं. केरळच्या तुंबा इथून 21 नोव्हेंबर रोजी भारताने साऊंडिंग रॉकेट प्रक्षेपित केलं. पण यानंतर 10 वर्षाच्या आतच भारताला आपल्या अवकाश मोहिमांच्या प्रक्षेपणासाठीची जागा सापडली. ती जागा होती आंध्र प्रदेशातली श्रीहरिकोटाची. 9 ऑक्टोबर 1971 रोजी रोहिणी 125 हे साऊंडिंग रॉकेट श्रीहरिकोटा रेंज वरून प्रक्षेपित झालं आणि तेव्हापासूनच भारताच्या सगळ्या अवकाश मोहिमांचं प्रक्षेपण इथूनच होत आलंय. अवकाश कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांनी त्यांचे जवळचे सहकारी एकनाथ चिटणीस यांना उपग्रह प्रक्षेपणासाठी सुयोग्य जागा शोधण्याची जबाबदारी दिली. त्यांनी आंध्र प्रदेशाच्या उद्योग संचालकांच्या मदतीने संभाव्य ठिकाणांचं सर्वेक्षण केलं आणि नकाशे तयार केले. ऑगस्ट महिन्यात विक्रम साराभाईंनी श्रीहरिकोटाची हवाई पाहणी केली आणि ऑक्टोबर मध्ये 40,000 एकर जमिनीचं अधिग्रहणही झालं. श्रीहरिकोटामध्ये असं काय विशेष आहे की तीच जागा निवडली आणि इतक्या वर्षांनंतरही तिथूनच प्रक्षेपण होतात? श्रीहरिकोटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे त्याचं भौगोलिक स्थान. श्रीहरिकोटा विषुववृत्ताजवळ आहे आणि त्याला पृथ्वीच्या रोटेशनचाही फायदा घेता येणं शक्य आहे. म्हणजे काय तर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. तिचा वेग असतो ताशी 8,000 किलोमीटर. जेव्हा आपण पृथ्वी फिरते त्याच दिशेने रॉकेट लॉन्च करतो तेव्हा पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगामुळे रॉकेटला अतिरिक्त बूस्ट मिळतो. दर सेकंदाला साधारण 450 मीटर इतका तो अतिरिक्त बूस्ट असतो. विशेष म्हणजे यासाठी कुठलंही जास्तीचं इंधन वापरलं जात नाही. जशी भारताची लॉन्च साइट श्रीहरिकोटा आहे तसंच अमेरिकेचं केनेडी स्पेस सेंटर, फ्रेंच गयाना मधलं ग्रोव्ह स्पेस स्टेशन या जागा सुद्धा विषुववृत्ताजवळच आहेत. भारताने आजवर अनेक कम्युनिकेशन सॅटेलाइट्स लॉन्च केले. हे सॅटेलाइट्स ज्या कक्षेत फिरतात ती कक्षा साधारणपणे विषुववृत्ताच्या जवळ असते. त्यामुळे विषुववृत्ताच्या जवळ असलेल्या ठिकाणाहून प्रक्षेपण करणं फायद्याचं ठरतं आणि श्रीहरिकोटाने बाजी मारली. प्रक्षेपणानंतर रॉकेट ठरलेल्या ठिकाणी पोहोचेलच याची शाश्वती नसते. तांत्रिक किंवा इतरही कारणांमुळे रॉकेट भरकटू शकतं किंवा प्रसंगी इतरत्र कोसळूही शकतं. ते कोसळलं तर त्याची पिंड होऊ शकतात आणि जीवितहानी देखील होऊ शकते. श्रीहरिकोटाजवळ फारशी लोकवस्ती नाही. जवळपास पाणीच पाणी आहे. त्यामुळे एखादं रॉकेट प्रक्षेपण अपयशी जरी ठरलं तरी त्याच्या कोसळण्याने जीवितहानी होणार नाही, ते समुद्रातच जाऊन कोसळेल. हा विचार करून ही जागा पसंती केली गेली. लॉन्च पॅड ही शक्यतो अशा ठिकाणी असतात जिथे वाहतूक करणं सोयीस्कर असेल. कारण एखाद्या कोणत्या रॉकेट प्रक्षेपणासाठी मोठ्या प्रमाणात साधन सामग्रीची वाहतूक करून आणावी लागते. श्रीहरिकोटाला समुद्रमार्गे वाहतूक करून आणणं शक्य आहे किंवा रस्ते मार्गेही इथे पोहोणं तसं सुलभ आहे. रॉकेट प्रक्षेपणासाठी अशी जागा निवडावी लागते जिथलं हवामान टोकाचं नसेल. म्हणजे समजा आपण एक जागा निवडली आणि तिथे 8 महिने नुसता पाऊसच पडत असेल किंवा 10 महिने कडाक्याचा उन्हाळा असेल तर श्रीहरिकोटाचं हवामान पाहिलं तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात पडणारा जोरदार पाऊस सोडलात तर उरलेले 10 महिने रॉकेट परीक्षणासाठी सोयीचे असतात. या जागेतील जमिनीचा पोतही महत्वाचा ठरतो. रॉकेट प्रक्षेपित होतात तेव्हा मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि जमिनीवर कंपनही उमटतात. ही कंपन सहन करायला जमीन सक्षम हवी. श्रीहरिकोटाची जमीन मोठाली कंपन पेलू शकते, त्यामुळे ही जागा आदर्श ठरली. मित्रांनो, आता तुम्हाला समजलंच असेल की श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्याची काही शास्त्रीय आणि भौगोलिक कारणे आहेत. तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये लिहून जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.